आपण सध्या इंटरव्ह्यू रिलेटेड खूप व्हिडिओज बनवतोय. आपण इंट्रोडक्शनचे, प्रोजेक्टचे म्हणजे जे काही आहे इंटरव्ह्यू रिलेटेड ते आपण व्हिडिओ बनवले. आणि हे सगळं झाल्यानंतर जर तुम्हाला एखादी ऑफर लेटर आली आणि ऑफर लेटर ऍक्सेप्ट करायची का नाही ते आज आपण आज डिस्कस करणार आहे. सो 6 थिंग्स टू चेक बिफोर ऍक्सेप्टिंग अन ऑफर लेटर. सो खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला कुठले कुठले सगळे तुमचे चेक पॉइंट्स बघायचे, चेक करायचे की ऑफर लेटर आपल्याला ऍक्सेप्ट करायच्या आधी. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपण असेच व्हॅल्युएबल व्हिडिओज घेऊन येत असतो. सो व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा, खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ होणार आहे. फर्स्ट पॉइंट आहे व्हॉट इज द ॲव्हरेज हाईक. तर तुम्हाला माहिती आहे आपण काय करतो ना, कुठलीही ऑफर ऍक्सेप्ट करतो, कंपनी जॉईन करतो आणि कंपनी जॉईन केल्यानंतर आपल्याला कळतं की अरे 1 वर्षानंतर एवढी हाईक होते, 3%, 5%, 8%, आणि आपल्याला ती नको असते की आपल्याला अबाव 10% वगैरे, म्हणजे सगळ्यांनाच जेवढी पण मॅक्झिमम भेटेल तेवढी एक्सपेक्टेड असते. बट हा पॉईंट आपण 1 वर्षानंतर किंवा 1.5 वर्षानंतर का हे करतो, आपण आधीच का नाही हा HR सोबत डिस्कस केला, ते सांगू शकता आपल्याला ऑन अन ॲव्हरेज एवढी हाईक होते. ओके, मग हे सगळं तुम्ही जर डिस्कस आधीच केलं तर तुम्हाला जॉब जॉईन केल्यानंतर 1 वर्षानंतर 1.5 वर्षानंतर हा क्वेश्चन तुमच्या डोक्यात येणार नाही. ओके, ह्याची तुम्हाला आधीच आयडिया येईल. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे इज देअर एनी जॉईनिंग बोनस. खूप साऱ्या कंपनीज आहेत त्या जॉईनिंग बोनस देतात, रिलोकेशन बोनस देतात. जर तुम्ही एखाद्या सिटीमध्ये असाल आणि दुसऱ्या सिटीमध्ये तुम्ही जॉईन करताय आणि कधी कधी असं असतं ना यार तुम्ही अर्ली जॉईन असता, अर्ली जॉईनिंग बोनस हे पण असतं, ते पण तुम्ही विचारलं पाहिजे. बिंदास विचारायचं, मेल करायचा, प्रोफेशनल मेल करायचा, HRला कॉल करायचा, त्यांना हे सगळं इन डिटेल विचारायचं. अजिबात लाजायचं नाही, अजिबात घाबरायचं नाही, अजिबात हेजिटेट काहीच नाही. जो तुमच्या मनात डाऊट आहे ते सगळे क्लिअर कट विचारायचे बिफोर ऍक्सेप्टिंग अन ऑफर लेटर. थर्ड पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे. मी जर समजा आता जॉईन केलं, ओके, जॉईन केल्यानंतर मला ह्या करंट अप्रेझल सायकलमध्ये मी इन्क्लूड आहे की नाही. तर हा एक खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. कारण कसं असतं, कधी तुम्ही जानेवारीमध्ये जॉईन करता, कधी तुम्ही सप्टेंबरमध्ये, कधी जूनमध्ये, कधी जुलैमध्ये. तर हे तुम्ही कंपनीला आधीच, HRला आधीच विचारलं पाहिजे, मेल केला पाहिजे, कन्व्हर्सेशन केलं पाहिजे. प्रॉपर मेलमध्ये ठेवलं तर अजून चांगलं, कारण आपल्याकडे एक प्रूफ असतो. कारण कधी कधी असं होतं ना की तुम्ही एक 6 मंथ्स 7 मंथ्स झालेलं असतं तुम्हाला, तर ते डायरेक्टली सांगता की अरे तुम्ही 7 मंथ झाले, तुम्हाला आम्ही 1 वर्ष कंप्लीट झाल्याशिवाय अप्रेझल देत नाही. त्या केसमध्ये आपल्याला पूर्ण अजून 1 वर्ष, कारण अप्रेझल सायकल हर एक कंपनीमध्ये, ॲव्हरेज कंपनीमध्ये 1 वर्षाला एकदाच होते. सो मग आपल्याला परत 1 वर्ष आपल्याला थांबावं लागेल. असे पण आपल्याला इश्यूज नाही आले पाहिजे आपण कंपनी जॉईन केल्यानंतर. सो हे पण आहे की हे खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे हा. ओके, माझ्या ह्याने तर खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे, हे तुम्ही डिस्कस केलं पाहिजे बिफोर ऍक्सेप्टिंग अन ऑफर लेटर. त्यानंतर फोर्थ आहे, जर एखादा टॉप परफॉर्मर आहे किंवा जो एक्स्ट्रा काम करतो आणि खूप म्हणजे ॲव्हरेजपेक्षा पण तो जास्त काम करतो, तर त्याला रिवॉर्डमध्ये काय भेटतं, म्हणजे त्याचा हाईक होते, त्याला बोनस भेटतं, त्याला रिवॉर्ड भेटतं, किंवा त्याला परफॉर्मरमध्ये काय काय भेटतं, तर हे पण तुम्ही विचारू शकता. ॲज अ फ्रेशर्स म्हणजे अशा काही कमेंट पण येतात की यार आम्हाला फक्त जॉब पाहिजे, हे झाले सेकंडरी पार्ट. बट ॲज अ एक्सपिरियन्स, हे ज्यांना IT मध्ये एक्सपिरियन्स आहे त्या लोकांना हे सगळं माहीत असेल, ते लोक त्याच रिझनमुळे जॉब स्विच करतात. सो हे जर रिझन आपण जर आधी व्यवस्थित डिस्कस केले HR बरोबर, जो काय तुमचं रिक्रुटर आहे त्याच्याबरोबर, तर हे आपल्याला जॉईन केल्यानंतर अजिबात क्वेश्चन येणार नाहीत. सो बिफोर दॅट की तुम्ही डायरेक्टली विचारू शकता की यार टॉप परफॉर्मरला किती आहे, एक्स्ट्रा एफर्ट केले तर किती काय काय भेटतं, रिवॉर्ड भेटतं का, हे भेटतं का, क्लायंट काय तुम्हाला देतं का, प्रोडक्ट बेस असेल तर तुम्हाला त्यातून काही एक्स्ट्रा काय भेटतं का. तर हेच तुम्ही आधी डिसाईड म्हणजे विचारलं पाहिजे, कारण आपल्याला तिथे जॉब करायचा आहे, आपल्याला तिथे आपले 100% द्यायचे आहेत, आपण आपले एफर्ट देणार आहोत, आपल्याला रिवॉर्डमध्ये काय भेटणार आहे का नाही हे तुम्ही विचारलं पाहिजे. ओके, सो नेक्स्ट आहे फिफ्थ, इज देअर एनी मेडिकल इन्शुरन्स फॉर डिपेंडंट. हे पण खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. तर हर एक कंपनीज मेडिकल इन्शुरन्स प्रोव्हाइड करतात, मग तुमच्या डिपेंडंटवरती मेडिकल इन्शुरन्स आहे का, हे पण HR लोक तुम्हाला सांगू शकता, व्यवस्थित गाईड करू शकता. आणि किती पर्सेंटेज आहे, किती त्याच्यामध्ये, आणि जो काही माझं पॅकेज आहे त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे का, मला एक्स्ट्रा पे करावं लागेल का. त्यानंतर म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही डिस्कस करू शकता. आणि खूप इम्पॉर्टंट आहे, कारण मेडिकल तुम्हाला माहिती आहे, मेडिकलमुळे कसं आहे, तुमचं कितीही पॅकेज असो, आपल्या फॅमिलीमध्ये जर एक जर मेडिकलचं जर काही झालं, कोणाची तर होऊ नाहीये, बट जर काही चुकून माकून काही झालं तर त्या केसमध्ये किती प्रॉब्लेम येतात हे आपल्याला विचारायला नको. सो हे पण तुम्ही एखाद्या HRला बिफोर ऍक्सेप्टिंग अन ऑफर लेटर हे तुम्ही विचारू शकता, त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे का, एक्सटर्नल घ्यावं लागेल, माझा आहे, माझ्या डिपेंडंटचा आहे, हे पण तुम्ही प्रॉपर इन डिटेलमध्ये विचारू शकता. आणि लास्ट आहे
कोणत्या टाईपचे प्रोजेक्ट असणार आहेत माझ्यासाठी, म्हणजे माझ्या रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज काय असणार आहेत. हे तर तुम्ही टेक्निकल तुम्ही HR ला नाही विचारू शकत, पण तुम्ही हे विचारू शकता की ह्या कंपनीमध्ये कुठल्या कुठल्या डोमेनवरती प्रोजेक्ट चालतात आणि कुठल्या कुठल्या कॅटेगरीचे प्रोजेक्ट चालतात. म्हणजे असं नको व्हायला की तुम्ही म्हणजे वेगळ्या प्रोफाईलसाठी तुमचा इंटरव्ह्यू दिलाय आणि तुम्ही वेगळ्या प्रोफाईलवरती तुम्हाला काम किंवा तुम्हाला स्विच केलं जाते. खूप म्हणजे इनिशियल लेवलला खूप अवघड जातं की जर तुम्हाला एखादी टेक्नॉलॉजी स्विच करायची असेल तर. बट हे जर तुम्ही आधीच सगळं डिस्कस केलं की माझी जी प्रोफाईल आहे माझ्या प्रोफाईलच्या रिलेटेड किंवा माझ्या डोमेनच्या रिलेटेडच मला काम दिलं जाईल का नाही, तर हे पण एक खूप इम्पॉर्टंट आहे आणि हे तुम्ही विचारलं पाहिजे. ओके, सो आपल्याला कुठलेही म्हणजे कारण आहे यार, आपण आपले 100% देणार आहोत, आपण तिथे एफर्ट टाकणार आहोत आणि हे आपण सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या पाहिजे. आणि त्यांचं पण काम आहे, HR लोकांचं पण काम आहे, हे तुमचे जेवढे पण डाऊट्स आहेत ते सगळे डाऊट्स क्लिअर केले पाहिजे आणि ते करता, मॅक्झिमम लोक करता. सो तुम्ही स्वतःहून ते विचारले पाहिजे. हेच होत्या 6 थिंग्स, ते तुम्ही बिफोर ऍक्सेप्टिंग अन ऑफर लेटर हे सगळे तुमच्या चेकलिस्ट मधून सगळे तुम्ही एकदा गेले पाहिजेत. आणि हे जर सगळं ओके असेल तर तुम्हाला कुठलीही कंपनी जॉईन करायला काहीच हरकत नाही. ओके, सो एवढंच ह्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या फ्रेंड्स बरोबर पण व्हिडिओ शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन, बाय बाय.